श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। तू किती संकल्पयुक्त पूजा पाठ करत आहे हे मला माहीत आहे। ते आम्ही रोज बघतो, पण तुझ्या मनात जी निराशा आहे ना, त्यालाच काढण्यासाठी आम्ही आज आलो आहोत। स्वामी म्हणतात, आता यावेळेस बाळा, तुझ्या मनात जे नकारात्मक विचार असतील, जे काही काळजीचे प्रश्न असतील, ते माझ्या चरणावर सोपवून निश्चिंत हो। देव म्हणतात, तुला पुढच्या काळात खूप काही चमत्कार अनुभवायचे आहेत। ते ईश्वर तुझ्याकडे पाठवत आहे। त्यांना स्वीकार करण्यासाठी तूही तयार राहा। स्वामी म्हणतात, माझ्यावर पूर्ण विश्वास आणि श्रद्धा ठेव, कारण तू जे मागत आहे ते मी तुला लवकरच देणार आहे। ज्योतिषशास्त्रानुसार शनी सध्या आपल्या मूळ त्रिकोण राशीत म्हणजेच कुंभमध्ये स्थिर आहे। शनीच्या स्थानानुसार सध्या शश महापुरुष राजयोग तयार होत आहे। पंच महापुरुष योगांपैकी एक असा शश महापुरुष योग हा अत्यंत शुभ मानला जातो। दुसरीकडे 1 मे रोजी गुरु गोचर करून वृषभ राशीमध्ये प्रवेश केला आहे। गुरु गोचरानंतर 9 मेला चंद्रमा सुद्धा गोचर करून वृषभ राशीत स्थिरावणार आहे। गुरु व चंद्राच्या युतीने गज केसरी राजयोग निर्माण होत आहे। विशेष म्हणजेच त्यानंतर लगेचच धन वैभवाचा कारक शुक्र सध्या वृषभमधील गज केसरी राजयोगाला बळ देणार आहे। हे दोन्ही योग एकत्र जागृत असल्याने काही राशींच्या कुंडलीत अत्यंत सकारात्मक असे बदल होणार आहे। काहींना नवी नोकरी तर काहींना प्रचंड प्रगती लाभेल। विविध मार्गांमधून आपल्याकडे माता लक्ष्मीचे आगमन होण्याची चिन्हे आहे। या नशीबवान राशी कोणत्या व त्यांच्या नशिबात नेमका कशा पद्धतीचा लाभ लिहून ठेवलाय हे पाहूया। त्यासाठी आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा। भाग्यवान ठरसाल। शनीचं बळ व गुरुची बुद्धी या राशींना लाभेल समृद्धी। त्यातील पहिली रास आहे वृषभ रास। वृषभ राशीच्या मंडळींना शश व गज केसरी राजयोग हा अत्यंत लाभदायक असणार आहे। शश राजयोग हा आपल्या राशींच्या कर्मभावी तयार होत आहे, तर गज केसरी राजयोग हा आपल्या राशीच्या लग्न भावी तयार होत आहे। या दोन्ही स्थिती आपल्यासाठी खूप लाभदायक आहे। आपल्या व्यक्तिमत्त्वाला विशेष झळाळी मिळू शकेल। लोक आपल्याकडे आकर्षित होतील। करिअरमध्ये मोठे व महत्त्वाचे बदल होणार आहे। मनाला हवी तशी नवी नोकरीची संधी मिळू शकेल। व्यवसायात वृद्धी होईल। आपली आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते। आरोग्यात सुधारणा
होऊ शकते. वैवाहिक नाती व प्रेम संबंध सुधारतील. त्यानंतर आहे मकर रास. मकर राशींच्या लोकांना सुद्धा शश व गज केसरी राजयोग प्रचंड फायद्याचा असू शकतो. आपल्याला अप्रत्यक्ष स्वरूपात लाभ होणार आहे, ज्यामुळे तुमचे आर्थिक फायदे होऊ शकतील. बँक बॅलन्समध्ये वाढ होऊन आपल्या आर्थिक समस्या, पैशांची चणचण दूर होऊ शकते. नोकरीत स्थिरता अनुभवा. प्रेमाच्या नात्यात यश मिळेल. नाती भक्कम होतील. आपल्या कामाच्या बाबत योजना यशस्वी होतील. इच्छा पूर्ण करणारा हा कालावधी असेल. त्यानंतर आहे कुंभ रास. कुंभ राशीचे स्वामी शनी आहेत. त्यामुळे शनी शश राजयोगाचा सर्वोत्तम प्रभाव आपल्या स्वामित्वाच्या राशीत दाखवून देतील. गज केसरी राजयोग सुद्धा चांगले परिणाम देऊ शकेल. व्यावसायिकांसाठी हा कालावधी सर्वोत्तम असू शकतो. आपण खूप नफा मिळवू शकाल. आर्थिक स्रोत वाढतील. जीवनात भौतिक सुखाची प्राप्ती होईल. प्रॉपर्टीमध्ये गुंतवणुकीचा योग आहे. शिवाय जुन्या गुंतवणुकीमधून आर्थिक फायदाही होऊ शकेल. सर्व ग्रह एका ठराविक काळानंतर आपली चाल चालतात. याचा सर्व राशींवर नकारात्मक किंवा सकारात्मक प्रभाव पडतो. ज्योतिषशास्त्रात शनीला कर्मदेवता म्हटलं आहे. शनी प्रत्येकाला आपल्या कर्मानुसार त्याचे फळ देतो. शनीला एका विशिष्ट राशीत आपला प्रवास पूर्ण करण्यासाठी 2.5 वर्ष लागतात आणि म्हणूनच सर्व राशींमध्ये आपला प्रवास पूर्ण करण्यासाठी सुमारे 30 वर्ष लागतात. आता शनी लवकरच आपली चाल बदलणार आहे. जून महिन्यात कुंभ राशीत वक्री होणार आहे. शनीचं उलट्या गतीने होणारे मार्गक्रमण 139 दिवस काही राशींसाठी खूप लाभदायी ठरू शकते. चला तर जाणून घेऊया त्या भाग्यशाली राशी कोणत्या आहेत. या राशींवर शनिदेवाची कृपा. त्यातील पहिली रास आहे मेष राशी. मेष राशींच्या लोकांवर शनिदेवाची विशेष कृपा राहू शकते. या राशींच्या लोकांची व्यवसायाच्या क्षेत्रात प्रगती होण्याची शक्यता आहे. व्यापारात वाढ होऊ शकते. बराच काळ अडकलेला पैसा या काळात परत मिळू शकतो. आरोग्याच्या बाबतीत तुम्ही अनेक आजारांपासून दूर राहून उत्साही राहू शकता. या काळात तुम्हाला परदेशातूनही आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. तुम्हाला नवीन नोकरी देखील मिळू शकेल. तुम्हाला अचानक मोठा धनलाभ होऊ शकतो. त्यानंतर आहे वृषभ राशी. वृषभ राशीच्या लोकांना शनिदेवाच्या कृपेने मोठा फायदा होऊ शकतो. करिअरमध्ये प्रगती होऊ शकते. या राशीच्या लोकांना त्यांच्या व्यवसायात मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला विविध क्षेत्रात चांगल्या संधी मिळू शकतात. आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते. विद्यार्थी स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात. परदेशात शिक्षण घेण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते. तुमची सामाजिक प्रतिष्ठा वाढू शकते. त्यानंतर आहे वृश्चिक राशी. या राशींच्या लोकांना
शनिदेवाच्या कृपेने मोठा धनलाभ होऊ शकतो. कोणत्याही गुंतवणुकीतून तुम्हाला फायदा होऊ शकतो. नवीन घर किंवा मालमत्ता खरेदी करण्याचे योग जुळून येऊ शकतात. तुमच्या बँक बॅलन्समध्येही चांगली वाढ होऊ शकते. अविवाहित आहे त्यांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. तुम्हाला अनपेक्षित पैसे मिळू शकतात. या राशीच्या लोकांची सर्व प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात. तर मित्रांनो, आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. भाग्यवान ठरसा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.